नमस्कार मित्रांनो, स्पोकन इंग्लिश सिरीजच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत डीडचा यूज. कशाचा यूज बघणार आहोत? डीडचा. हाऊ वी कॅन यूज डीड फॉर आस्किंग क्वेश्चन रिलेटेड टू पास्ट. भूतकाळातल्या रिलेटेड प्रश्न जर विचारायचा असेल तर आपण डीडचा वापर करतो. प्रेझेंटमध्ये वर्तमान काळाचे विचारायचं असेल तर डूचा यूज करतो. फ्युचरचे विचारायचे असेल तर जनरली आपण विलचा यूज करतो. तर आपण बघूया डीडचा वापर करून आपण इंग्लिश कन्व्हर्सेशनमध्ये फ्लुएंटली इंग्लिश बोलत असताना डीडचा यूज कसा करायचा ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. लेट अस सी वन बाय वन. व्हॉट डीड आय हॅव. व्हॉट म्हणजे काय? व्हॉट डीड आय हॅव, माझ्याकडे काय होतं. व्हॉट डीड आय हॅव, माझ्याकडे काय होतं. व्हॉट डीड आय हॅव, माझ्याकडे काय होतं. व्हॉट डीड यू हॅव, तुझ्याकडे काय होतं. तुझ्याकडे, तुमच्याकडे काय होतं. व्हॉट डीड यू हॅव, तुमच्याकडे काय होतं. व्हॉट डीड दे हॅव, त्यांच्याकडे काय होतं. व्हॉट डीड राहुल हॅव, राहुलकडे काय होतं. व्हॉट डीड सोनाली हॅव, सोनालीकडे काय होतं. व्हॉट डीड गीता हॅव, गीताकडे काय होतं. व्हॉट डीड ही हॅव, त्याच्याकडे काय होतं. व्हॉट डीड शी हॅव, तिच्याकडे काय होतं. जर मला विचारायचं असेल काय आहे तर मी काय म्हणेल तुमच्याकडे काय आहे. व्हॉट डू यू हॅव. पण मला विचारायचं आहे पास्ट, तुझ्याकडे काय होतं. व्हॉट डीड यू हॅव, तुमच्याकडे काय होतं. व्हॉट डीड यू हॅव. चला बघूया स्टेप बाय स्टेप. व्हॉट डीड यू हॅव, तुमच्याकडे काय होतं. तुझ्याकडे काय होतं. व्हॉट डीड यू हॅव, तुमच्याकडे काय होतं. होतं यहाँ पे होतं. पास्ट मध्ये व्हॉट डीड दे हॅव, त्यांच्याकडे काय होतं. दे म्हणजे ते, दे म्हणजे त्यांच्याकडे काय होतं. व्हॉट डीड, डीड वापरलेला आहे इथे. काय यूज केलेला आहे आपण. डीड. पास्ट मधले जर क्वेश्चन विचारायचे असतील तर आपण WH वर्ड सोबत काय यूज करतोय. डीड. व्हॉट डीड दे हॅव, त्यांच्याकडे काय होतं. नेक्स्ट व्हॉट डीड शी हॅव. व्हॉट डीड शी हॅव, तिच्याकडे काय होतं. व्हॉट डीड शी हॅव, तिच्याकडे काय होतं. व्हॉट डीड ही हॅव, त्याच्याकडे काय होतं. व्हॉट डीड डॉक्टर हॅव, ए डॉक्टर हॅव. व्हॉट डीड अ डॉक्टर हॅव, डॉक्टरकडे काय होतं. व्हॉट डीड इंजिनियर हॅव, इंजिनियरकडे काय होतं. व्हॉट डीड टीचर हॅव, टीचरकडे काय होतं. व्हॉट डीड IAS ऑफिसर हॅव, IAS ऑफिसरकडे काय होतं. आपल्याला जर पास्ट मध्ये काय होतं असं विचारायचं असेल तर आपण काय कशा प्रकारे विचारू शकतो. डीडचा वापर करू शकतो. आपल्याला असं विचारायचं असेल तू मार्केटमध्ये गेला होता का, तर आपण होता का म्हटलंय. तू मार्केटमध्ये गेला होता का, आपण काय कशा प्रकारे विचारू शकतो. डीड यू गो टू मार्केट. डीड यू गो टू मार्केट. जर आपल्याला विचारायचं असेल की तू मार्केटमध्ये जातो का, आपण कशा प्रकारे विचारू शकतो. डू यू गो टू मार्केट. तू मार्केटमध्ये जातो का. डू यू गो टू मार्केट. तू उद्या मार्केटमध्ये जाशील का असं जर आपल्याला विचारायचं असेल तर आपण कशा प्रकारे विचारू शकतो. विल यू गो टू मार्केट टुमारो. विल यू गो टू मार्केट टुमारो. फ्युचरचं विचारायचं असेल तर आपण विलचा यूज करतो. प्रेझेंटचं विचारायचं असेल डू आणि डजचा यूज करतो. आणि पास्ट बद्दल विचारायचं असेल तर आपण डीडचा यूज करतो. तर या लेक्चरमध्ये आपण काय शिकलेलं आहे. डीड आणि डूचा यूज करून आपण इंग्रजी कशा प्रकारे स्मूथली आणि करिझमॅटिकली कॉन्फिडेंटली बोलायचं. तुम्हाला या रिलेटेड काही सुद्धा क्वेरी असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता किंवा डायरेक्टली मला मेसेज करू शकता. हा व्हिडिओ तुम्ही बघितल्याबद्दल धन्यवाद.